शिवरायांचा इतिहास तुम्ही वाचला आहे, पण तो जगलात का? ही फक्त मूर्ती नाही, हा स्वराज्याचा जिवंत अनुभव आहे. शिवसृष्टीत पाऊल टाकताच अंगावर काटा का येतो? इतिहास पुस्तकात नाही, तो इथे श्वास घेतो. तर मित्रांनो, प्रत्यक्ष आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिवसृष्टी नेमकी काय, कशी असते ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही दृश्य पाहायला मिळत आहे तो आहे शिवसृष्टीचा. आता शिवसृष्टी म्हणजेच काय, तर आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. ही फक्त एक झलक आहे. ही झलक पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की या शिवसृष्टीच्या ठिकाणी खूप आगळे वेगळे असे जे काही दृश्य आहेत ते दृश्य आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. जसं की महाराजांची मूर्ती, महाराजांचे शिलेदार, त्याचबरोबर महाराजांनी प्रत्यक्ष वापरलेली जी काही युद्धनौका होती ती सविस्तर माहिती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजायला मिळणार आहे. तर फ्रेंड्स, आपण आता शिवसृष्टी म्हणजेच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जी शिवसृष्टी आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. बाहेरील परिसरामध्ये आपण हा दृश्य जो आहे तो तुम्ही पाहू शकता. अप्रतिम, अद्वितीय असा हा दृश्य पाहायला मिळतोय. या ठिकाणी बाहेरील ठिकाणी आपल्याला मावळे भाले घेऊन उभे असलेले दिसून येत आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर अप्रतिम असा हा जो दृश्य आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. प्रवेश केल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळणार आहे त्याची उत्सुकता सर्वांनाच असेल, मलाही आहे. हा जो आहे तो आपला महाद्वार आहे, शिवसृष्टीचा महाद्वार, महादरवाजा आपण म्हणतो त्या प्रकारचा हा महादरवाजा. प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे जर आपण नजर फिरवली तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य अनुभवायला पाहायला मिळणार आहेत आणि ते दृश्य आपण थोड्याच वेळात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. प्रत्यक्ष आपण ती माहिती समजून घेणार आहोत. या ठिकाणी सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनाने वेगवेगळ्या लहान मोठ्या वनस्पती लावण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी जर तुम्ही आला तर अप्रतिम असा दृश्य तुम्हाला अनुभवायला मिळेल. आता आपण जो काही किल्ला पाहतोय त्या किल्ल्याचं नाव आहे कुलाबा किल्ला. कुलाबा किल्ला हा जलदुर्ग अलिबागच्या किनाऱ्यालगत 2 किलोमीटर अंतरावर असलेला किल्ला अरबी समुद्रात आहे. यास अलिबागचा पानकोट असेही म्हणतात. शिवरायांनी जे जुने किल्ले होते ते दुरुस्त करून मजबूत केले, त्यापैकीच हा एक कुलाबा किल्ला. प्रथम शिवशाही, नंतर पेशवाई आणि नंतर सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड या किल्ल्याने पाहिले. इंग्रज ज्यांना समुद्रावरील शिवाजी असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान कुलाब्याला मिळाला. म्हणजेच थोडक्यात आपल्याला या किल्ल्याचे महत्त्व या माहितीच्या माध्यमातून आपल्याला समजायला मिळतोय आणि म्हणून हा एक पानकोट या नावाने सुद्धा ओळखला जातोय. या ठिकाणी आपण पाहू शकतो की शिवकालीन घरांची रचना कोणत्या प्रकारची होती, कशा पद्धतीने घरी बांधलेली असायची हे आपण पाहू शकतो या दृश्याच्या माध्यमातून. पहा, या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे आणि त्या ठिकाणी एक महिला पूजा करताना दिसून येत आहे. त्याचबरोबर जी घराची रचना, घराला जो ओटा दिसतोय आपण त्याला ओसरी असंही म्हणत असतो, त्याच्यावर काही महिला काहीतरी काम करताना दिसून येत आहेत. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर धान्य पोत्यांमध्ये भरून ठेवलेले दिसून येत आहे. त्याचबरोबर इकडे आत्ता तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय करणारे, व्यापार करणारे अशा प्रकारचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात या शिवसृष्टीच्या माध्यमातून. म्हणजेच काय, तर पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा प्रकारे ही रचना केलेली असायची व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनाने. त्याचबरोबर अत्यंत सुंदर पद्धतीने ही रचना आपल्याला केलेली दिसून येत आहे. निसर्गरम्य वातावरण पहा, या ठिकाणी शिवकालीन जी काही घरांची रचना, त्याचबरोबर त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय केले जात असायचे. बैलगाडी आपल्याला दिसते पहा, बैलगाडी किंवा वेगवेगळी कामं करताना लोक आपल्याला या ठिकाणी शिवकालीन जी काही वस्ती आहे त्या वस्तीमध्ये असणाऱ्या लोकांची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम असा हा दृश्य आहे, म्हणून सर्वांनी नक्कीच या ठिकाणी एकदा भेट द्या आणि प्रत्यक्ष हा जो दृश्य आहे तो दृश्य पाहून थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणकोणत्या प्रकारचे या ठिकाणी अनुभव आहे
होते ते आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. तुम्ही पाहू शकता थोडीशी झलक या ठिकाणी शूटिंग करताना कशा पद्धतीने शूट केलेलं आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कोणत्याही प्रकारे ड्रोन कॅमेरा किंवा असा वापर न करता फक्त साध्या मोबाईलचा वापर करून या ठिकाणी शूट केलेली आहे. आपल्या सर्वांना ही माहिती कळावी, समजावी, पाहायला मिळावी आणि म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे. जर आपल्याला माहिती आवडली तर एक लाईक करून या ठिकाणी शुभगर्जना जी आहे ती तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता. आणि एक छोटासा मनोरंजन करण्याच्या दृष्टिकोनाने हे ठिकाण आहे. पहा, तुम्ही पाहू शकता जणू काही ड्रोनने शूट केलेली आहे असं या ठिकाणी हे शूटिंग वाटत आहे. मला तरी वाटतंय. आपल्याला काय वाटतंय बघा, आपल्या प्रतिक्रिया तुम्ही नोंदवू शकता. ओके, ट्रायपॉडचा वापर करून हे शूट केलेले आहे. ही समोर जी जहाज दिसत आहे ती युद्धनौका आहे. त्याची माहिती आपण पाहणार आहोत, समजून घेणार आहोत, परंतु काही वेळानंतर. आणि या ठिकाणी हे जे शिलेदार दिसत आहेत वरच्या टप्प्यावर छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या समोर आजूबाजूला डावीकडे उजवीकडे हे आपण पाहू शकतो. ओके, आता जो किल्ला दिसतोय आपल्याला त्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. या किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा सुप्रसिद्ध जलदुर्ग आहे. जलदुर्गाचे स्वराज्यासाठीचे महत्त्व ओळखून 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळकभिन्न खडक असलेले बेट छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यासाठी निवडले. 25 नोव्हेंबर 1664 रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटांची पायाभरणी झाली आणि आज मोर्याचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तुम्ही पाहू शकता. किल्ल्याला 3 मुख्य दरवाजे आहेत. पूर्वेला दिल्ली दरवाजा, पश्चिमेला नारायण दरवाजा आणि उत्तरेला गोमुख दरवाजा. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर एवढी आहे. तटांची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट एवढी आहे. तटाला नंदी बुरुज, भैरव बुरुज, चंडी बुरुज, राम बुरुज असे एकंदर 52 भक्कम बुरुज असून 45 दगडी जिने आहेत. अप्रतिम अशा प्रकारचा हा किल्ला आहे. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला असून तटाच्या पायात 500 खंडी शिसे घातले आहे. या तटाच्या बांधणीस 80,000 होन खर्ची पडल्याचे सांगितले जाते. किल्ल्याच्या उभारणीसाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनाम देण्यात आले. स्पेशली रत्नागिरीतील जी शिवसृष्टी निर्माण करण्यात आलेली आहे ती समुद्राच्या अगदी जवळ असल्या कारणाने शिवसृष्टी आपण जेव्हा नजारा पाहत असतो, दर्शन घेत असतो, तेव्हा आपल्याला अथांग समुद्र सुद्धा अनुभवायला मिळत असतो. शिवसृष्टीमध्ये आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि म्हणून आपण अवश्य भेट द्या. या ठिकाणी प्रत्यक्ष या, त्याचा आनंद घ्या. म्हणजेच तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष शिवकालीन ज्या गोष्टी, जे प्रसंग, ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घेऊ शकता. या ठिकाणी ज्या लहान मोठ्या वनस्पती आहेत त्या वनस्पती या ठिकाणी असणाऱ्या शिवसृष्टीची शोभा वाढवण्याचे कार्य करत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर कोणत्याही वनस्पतीला हात लावू नये असे फलक आपल्याला वाचायला पाहायला मिळेल. आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. मित्रांनो, स्वराज्यासाठी आपल्या मुलाच्या लग्नालाही मागे टाकणारा हा वीर कोण होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरदार सुभेदार तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि विश्वासू मावळे होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उमरठे गावात झाला. लहानपणापासूनच त्यांच्या शौर्य, धैर्य आणि स्वराज्यप्रती निष्ठा होती. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत तानाजी अग्रेसर असायचे. इसवी सन 1670 मध्ये कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. हा किल्ला जिंकणे स्वराज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. शिवाजी महाराजांनी ही जबाबदारी तानाजींवर सोपवली. त्याच वेळी तानाजीच्या मुलाचे लग्न ठरले होते, पण तानाजी म्हणाले आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं आणि ते तात्काळ युद्धासाठी निघाले. सिंहगडाची भीषण लढाई. तानाजींच्या रात्रीच्या अंधारात किल्ल्यावर चढाई केली. यशवंत नावाच्या घोरपडीच्या मदतीने मावळे गडावर चढले.
किल्ल्याचा किल्लेदार होता उदयभान राठोड. तानाजी आणि उदयभान यांच्यात जोरदार तलवारबाजी झाली. दोघे शूर योद्धे होते, परंतु या भीषण युद्धात तानाजींना वीरमरण आले. शिवाजी महाराजांची भावना किल्ला जिंकला गेला. पण जेव्हा शिवाजी महाराजांना तानाजींच्या मृत्यूची बातमी समजली, ते दुःखाने म्हणाले, गड आला पण सिंह गेला, आणि कोंढाण्याचे नाव बदलून ठेवले सिंहगड. या ठिकाणी आपल्याला जे काही किल्ले दिसत आहेत त्या किल्ल्यांची प्रतिकृती आपल्याला दिसत आहे. एक आहे खांदेरी किल्ला आणि दुसरा आहे पद्मदुर्ग किल्ला. या ठिकाणी आपण ती प्रतिकृती पाहू शकतो, ज्या ठिकाणी सुभेदार तानाजी मालुसरे त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत. तिथून जर आपण वरून पाहिलं तर अशा सुंदर प्रकारच्या त्या गड किल्ल्याची प्रतिकृती आपल्याला तयार केलेली दिसून येते. खांदेरी किल्ला आणि पद्मदुर्ग किल्ला. समुद्रावर इंग्रज, पोर्तुगीज आणि डच यांची सत्ता असताना एक मराठा योद्धा त्यांच्याच छाताडावर उभा राहिला. तो होता सरखेल कान्होजी आंग्रे, मराठा आरमाराचा अभिमान. कान्होजी आंग्रे यांनी समुद्रावर मराठ्यांची ताकद उभी केली. त्यांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. मराठा आरमारांची ताकद त्या काळात इंग्रज, पोर्तुगीज आणि डच समुद्र मार्गाने व्यापार करत होते, पण कान्होजींनी त्यांना सहज व्यापार करू दिला नाही. अनेक इंग्रजी आणि पोर्तुगीज जहाजे जप्त केली. समुद्र किनाऱ्यावरील किल्ले मजबूत केले. मराठा आरमाराला सक्षम बनवले. त्यांच्या भीतीने इंग्रज त्यांना म्हणत द शिवाजी ऑफ द सी. कान्होजी आंग्रे यांनी अनेक सागरी किल्ल्यांवर नियंत्रण ठेवले. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा किल्ला हे किल्ले मराठी साम्राज्याच्या सागरी सुरक्षेचे बुरुज होते. पराक्रम आणि संघर्ष. इंग्रज आणि पोर्तुगीजांनी अनेक वेळा कान्होजींना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्यांना अपयश आले. कान्होजी आंग्रे यांनी आपल्या बुद्धिमत्ता आणि रणनीतीने समुद्रावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित केली. भारतीय सागरी शक्तीचे प्रतीक, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे रक्षण करते मराठा साम्राज्याचा अभिमान. कान्होजी आंग्रे हे फक्त आरमार प्रमुख नव्हते, ते समुद्रावरचे खरे सरदार होते. पावनखिंडीचा अमरवीर. कल्पना करा, हजारो शत्रू सैनिक समोर उभे आहेत आणि फक्त काही मावळ्यांसह एक योद्धा मृत्यूला सामोरा जातोय. तोपर्यंत लढत राहतो जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही. हा पराक्रम होता बाजीप्रभू देशपांडे यांचा. शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार बाजीप्रभू हे अत्यंत धाडसी आणि निष्ठावान योद्धा होते. स्वराज्यासाठी प्राण द्यायला ते सदैव तयार असायचे. पन्हाळगडातून सुटका. इसवी सन 1660 मध्ये आदिलशहाचा सरदार सिद्दी जोहर याने पन्हाळगडाला वेढा घातला. शिवाजी महाराजांनी गुप्तपणे गडातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, पण शत्रू सैन्य पाठलाग करत होते. तेव्हा बाजीप्रभूने एक धाडसी योजना आखली. बाजीप्रभूने ठरवले की शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचेपर्यंत आपण शत्रूला खिंडीत अडवून ठेवायचे. पावनखिंडीत फक्त काही मावळ्यांसह बाजीप्रभूंनी हजारो शत्रूंशी भीषण लढाई केली. त्यांच्या अंगावर अनेक जखमा झाल्या, रक्त सांडत होते, पण ते लढतच राहिले. आणि जेव्हा विशाळगडावर पोहोचल्याच्या तोफेचा आवाज आला तेव्हा बाजीप्रभूने शेवटचा श्वास घेतला. त्याग आणि अमरत्व. त्या खिंडीला पुढे नाव देण्यात आले पावनखिंड, कारण ती खिंड बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन झाली होती. स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान, निष्ठा आणि कर्तव्याची पराकाष्ठा. इतिहासातील अमर योद्धा बाजीप्रभू देशपांडे हे फक्त सरदार नव्हते, ते स्वराज्याचे खरे रक्षक होते. मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. ओके. स्वराज्याच्या रक्षणासाठी, धर्मासाठी, मातृभूमीसाठी, स्वाभिमानासाठी लढणारा तो सिंह, आपले राजे, आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज, गड किल्ल्यांचा राजा, रणांगणांचा विजेता, रयतेचा आधार आणि स्वराज्याचा शिल्पकार. चला एकच घोषणा करूया, जय भवानी, जय शिवाजी. जर आपल्याला माहिती आवडली असेल तर एक शिवगर्जना करायला हरकत नाही. स्वराज्याचे स्वप्न पाहणारा एक महान राजा, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि प्रेरणादायी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. रत्नागिरीतील शिवसृष्टी या ठिकाणी. ही जागा म्हणजे फक्त पर्यटन स्थळ नाही, तर इतिहास, संस्कृती आणि स्वाभिमान याची जिवंत शाळा आपल्याला अनुभवायला मिळत असते. शिवसृष्टी म्हणजेच काय, तर शिवसृष्टी ही एक छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, कार्य, युद्ध कौशल्य आणि प्रशासन प्रत्यक्ष देखावाच्या माध्यमातून आपल्याला ऐतिहासिक संकल्पना या ठिकाणी समजायला मिळते, पाहायला मिळते. इथे इतिहास वाचायला नाही तर प्रत्यक्ष आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळतो. शिवसृष्टीचे स्थान, शिवसृष्टी ही एक आगळीवेगळी अशी एक रचना आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही आलात तर या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे. ही जी शिवसृष्टी आहे ती शिवसृष्टी समुद्र किनाऱ्यालगत डोंगराळ परिसरात ही तयार करण्यात आलेली आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही शिवसृष्टी आहे. यामुळे इतिहासाबरोबरच निसर्ग सौंदर्य त्याचाही आपल्याला आनंद घेता येत असतो. या ठिकाणी प्रमुख आकर्षणे काय आहेत
तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवसृष्टीत प्रवेश करताच आपल्याला तेजस्वी आत्मविश्वासाने उभा असलेला शिवरायांचा पुतळा दिसतो. हा पुतळा पाहताच मनात एक अभिमान आणि ऊर्जा निर्माण होत असते. त्याचबरोबर ऐतिहासिक युद्ध, देखावे येथे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना शिल्पांच्या व दृश्य रूपात आपल्याला साकारलेल्या दिसून येतात. जसे की अफजल खान वध, मुघलांविरुद्धची युद्धनीती, गनिमी कावा, किल्ले जिंकण्याचे प्रसंग हे देखावे आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळू शकतात. किल्ले आणि प्रशासनाची या ठिकाणी आखणी शिवसृष्टीत करण्यात आलेली आहे. शिवाजी महाराजांचे किल्ले, धोरण, अष्टप्रधान मंडळ, न्यायव्यवस्था, धर्मनिरपेक्ष धोरण याची सविस्तर आपल्याला माहिती फलकांच्या माध्यमातून किंवा शिल्पद्वारांच्या माध्यमातून समजायला मिळत असते. महाराजांचे विचार, प्रेरणादायी विचार, संकल्प, स्वराज्य संदर्भात संकल्पना, प्रजाहिताचे धोरण हे सर्वच आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत असतात. मित्रांनो, आपण सर्वच या ठिकाणी येऊ शकत नाही आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना तुम्ही प्रत्यक्ष शिवसृष्टी कशा प्रकारची असते ती या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवू शकता. जर आपल्याला आवडलं तर नक्कीच एक लाईक शेअर करून चॅनल सबस्क्राईब करायला हरकत नाही. ठीक आहे. शिवसृष्टी हा जो काही एक संकल्पना आहे, जी संकल्पना आहे ती खूप आगळी वेगळी आहे. या ठिकाणी आपण प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की शिवकालीन संस्कृती कशी होती, कोणत्या पद्धतीची या ठिकाणी रचना केली जात असायची, ही संपूर्ण माहिती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजायला पाहायला मिळालेली आहे. पुढे आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. जसं की आपण मगाशी समजून घेतलं कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून जसं त्यांनी समुद्रावर एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, ते कोणत्या माध्यमाने, कशा पद्धतीने, तर हा एक तो दृश्य आहे, म्हणजेच लढाऊ जहाज. ही जी जहाज आहे त्या जहाजीचं नाव आहे गुराब. गुराब युद्धनौका. गुराब ही मराठी आरमारांची कणा मानली जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारून समुद्र स्वराज्याची संकल्पना साकारली आणि कान्होजी आंग्रे यांनी गुराबच्या मदतीने इंग्रज व पोर्तुगीजांना मोठे आव्हान दिले. गुराबमुळे मराठा साम्राज्याने अरबी समुद्रात आपले प्रभावी वर्चस्व निर्माण केले. गुराब या युद्धनौकेचा साधारण जी काही रचना आहे ती रचना कशी असायची, बांधणी आणि रचना कोणत्या प्रकारची असायची, लांबी साधारण 70 ते 120 फूट असायची, रुंदी तुलनेने अरुंद परंतु मजबूत केलेली असायची. या ठिकाणी डेस्क 1 किंवा 2 डेस्क असायचे. पुढचा भाग टोकदार व उंच शत्रूच्या जहाजावर धडक देण्यासाठी व चढाई करण्यासाठी सोयीचा तयार केलेला असायचा. या ठिकाणी मजबूत व समुद्री पाण्याला टिकाऊ अशा प्रकारची ह्या जहाजाची निर्मिती केलेली दिसून यायची. गुराबाची रचना ही वेगवान हालचाली आणि अचानक हल्ल्यासाठी उपयुक्त ठरलेली आहे. पुढच्या भागात जड तोफा बसवलेल्या असत. बाजूंना लहान तोफा बसवण्यासाठी या ठिकाणी आपण जी काही रचना आहे ती रचना केलेली पाहू शकतो. त्याचबरोबर सैनिकांकडे तलवारी, बंदुका, भाले असायचीत आणि त्याच्या माध्यमातून ते युद्धही करत असायचेत. शत्रूच्या जहाजावर चढाई करण्यासाठी विशेष प्रकारची या युद्धनौकेची मांडणी केलेली असायची. त्याचबरोबर 6 ते 14 तोफा या ठिकाणी बसवलेल्या असायच्यात. या युद्धनौकेच्या माध्यमातून साधारणपणे 150 ते 300 सैनिक म्हणजे खलाशी ये जा करू शकत असायची. त्याचबरोबर शत्रूच्या व्यापारी जहाजांवर हल्ला करण्यासाठी, त्याचबरोबर किनाऱ्यावरील किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजेच पोर्तुगीज, इंग्रज आणि डच जहाजांवर अचानक आक्रमण करून त्यांना परतवून लावण्यासाठी किंवा त्यांच्यापासून आपल्या स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी ह्या युद्धनौकेची एक वेगळ्या प्रकारची रचना ही केलेली आपल्याला अनुभवायला मिळत असते. आणि ही सर्व जी काही जबाबदारी होती ती जबाबदारी कान्होजी आंग्रे यांच्यावर सोपवण्यात आलेली होती. या ठिकाणी रणतंत्र काय असायचे तर वेगाने जवळ जाणे, त्याचबरोबर तोफांचा मारा करून जहाज निकामी करणे आणि सैनिकांनी चढाई करून जहाज ताब्यात घेणे ह्या प्रकारची रणनीती वापरली जात असायची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सागरी सत्तेचा विस्तार करण्यासाठी या युद्धनौकेचा वापर केला जात असायचा. जंजिरा, सिद्दी, पोर्तुगीजांविरुद्ध लढाया करण्यासाठी या आरमाराचा वापर हा केला जात असायचा. खूप महत्त्वाची भूमिका या ठिकाणी या आरमाराचा या ठिकाणी ठरलेला आहे. त्याचबरोबर कान्होजी आंग्रे यांच्या काळामध्ये गुराब आणि गलबत यांच्या सहाय्याने इंग्रज व पोर्तुगीज जहाजांना मोठा फटका देण्यात आलेला आहे. आंग्रे आरमाराची ताकद याच नौकांवर आधारित होती.
ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जहाजाचे बांधणे कोणत्या पद्धतीने करण्यात आलेले आहे. तोफा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर त्याची जी रचना आहे ती रचनासुद्धा खूप आगळ्या वेगळ्या प्रकारची आहे. हेतू एकच की आपण जे काही आपले विरोधक असतील किंवा आपल्याशी युद्ध करण्यासाठी आलेले असतील त्यांना परतवून लावण्यासाठी ही रचना केलेली असायची. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिवकालीन वस्ती कशा प्रकारे असायची त्याचा दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतोय. प्रत्यक्ष शिवकालीन जी काही संस्कृती किंवा त्याचबरोबर जो काही दृश्य होता तो आपण या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवू शकतो. जरी तुम्हाला येत नसेल तरी व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते समजून घेऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, तर हा जो काही परिसर आहे तो शिवसृष्टीचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला जो काही दृश्य दाखवण्यात आलेला आहे तो दृश्य आपल्याला कसा वाटला त्या संदर्भात नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा. आणि या ठिकाणी नाईट व्ह्यू कसा असतो, कशा पद्धतीने तो नजारा दिसतो तुम्ही प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आपण लवकरात लवकर भेटूया. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून अधिकाधिक शेअर करा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा.